नमस्कार। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। 11 जुलै 1997 गोळीबारात शहीद झालेल्या भीमपुत्रांना मानाचा मुजरा। शहीद झालेल्या भीमपुत्रांना विनम्र अभिवादन। शहीद सुखदेव कापडणे, शहीद कौसाबाई पाठारे, शहीद संजय निकम, शहीद संजय कांबळे, शहीद नंदू कटारे, शहीद अमर धनावडे, शहीद विलास दोडके, शहीद अनिल गरुड, शहीद मंगेश शिवशरण आणि शहीद हितेश भालेराव। 11 जुलै 1997 गोळीबारात शहीद झालेल्या भीमपुत्रांना क्रांतिकारी अभिवादन। नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। आज 11 जुलै 1997 माता रमाबाई नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधात आंबेडकरी समाजाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे। इतिहासातला काळाकुट्ट दिवस आहे आणि आज आंबेडकरी चळवळीतील असंख्य कार्यकर्ते, नेते या शहीदांना अभिवादन करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे रमाबाई नगरमध्ये येत असतात। माझ्यासोबत आता हे जे आम्ही आहोत शहीद स्मारक घाटकोपर रमाबाई नगर, या ठिकाणी आमच्या सोबत शहीद स्मारक समितीचे उपाध्यक्ष आदरणीय मंगेशदादा पवार पगारे, सचिव आदरणीय राजाभाऊ गांगुर्डे, मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, आंबेडकरी चळवळीतील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते रमेशदादा कांबळे आणि त्यांचं नाव रावसाहेब जगताप, ही सर्व मंडळी या ठिकाणी आम्ही आहोत। आणि ज्या शहीदांनी आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेसाठी, बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेसाठी प्रसंगी छातीवर गोळ्या झेलल्या, आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्या सर्व शहीदांची ओळख, त्यांचे फोटो आणि त्यांना अभिवादन आपण या ठिकाणी जाऊन करणार आहोत। त्याचप्रमाणे शहीद स्मारक समितीचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय राजूभाऊ खरात हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। आपण आता शहीदांच्या फोटो जवळ जाऊन त्यांना अभिवादनही करणार आहोत आणि त्यांचं प्रत्येकाचं नावही महाराष्ट्र सध्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून 13 लाख लोकांपर्यंत पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीनं आणि तिथंच राहिलेले इकडे या किस्सा आहे इकडे या इकडे
सगळ्यांचे घ्या. ऐका ना, शहीद हा तो वेगळा व्हिडिओ. शहीद सुखदेव कापंडे. बोला ना. शहीद सुखदेव कापंडे. पुढे. शहीद कौशल्याबाई पाठारे. शहीद संजय निकम. शहीद संजय कांबळे. शहीद नंदू कटारे. शहीद अमर धनवडे. शहीद विलास दोडके. शहीद अनिल गरुड. शहीद मंगेश शिवशरण. शहीद हितेश बालेराव. आणि एक शहीद आहेत, काय त्यांचं नाव? मंगेश दादा एक नाव विलास. एक 11वा शहीद आहेत विलास घोगरे. विलास त्यांचा फोटो मिळाला नाही. दादा इथे तर आपण बघितलं अत्यंत काळाकुट्ट असा हा दिवस आहे. आणि हे सर्व शहीद जे आहे त्यांनी आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेसाठी, बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेसाठी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या, बलिदान दिलं. आणि 1997 11 जुलै असा हा काळाकुट्ट दिवस, त्याच्या स्मृती, त्याच्या आठवणी आज 11 जुलैला या ठिकाणी जागवल्या जात आहेत. माझ्यासोबत आंबेडकरी चळवळीतील रमाबाई नगरमधील हे सर्व दिग्गज मान्यवर आहेत. आपण सुरुवातीला शहीद स्मारक समितीचे उपाध्यक्ष, आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते मंगेश दादा पगारे या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या या दिनाच्या निमित्त शहीदांना अभिवादन करताना आपण त्यांच्याकडून त्यांच्या भावना या घटनेविषयी जाणून घेणार आहोत. दादा जय जय. आपला आवाज तिथपर्यंत जायला पाहिजे म्हणून बोला. आणि ह्या सगळ्या एकूणच घटनेबद्दल आपण काय सांगा? आज 11 जुलै 2025 बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचाराने प्रेरित झालेल्या तमाम भीम सैनिकांना माता रमाबाई आंबेडकर नगर शहीद स्मारक सभागृहाच्या समितीच्या वतीनं क्रांतिकारी जय भीम, क्रांतिकारी जय भीम. बांधवांनो, कालपर्यंत रात्र वायऱ्याची होती, परंतु आज दिवस देखील वायऱ्यासमोर उभरलेला आहे. कालचा जो काळाकुट्ट दिवस होता तो आज गेल्या 28 वर्षानंतर देखील आज आम्हाला अनुभवायला मिळतोय. ही फार खेदाची बाब आहे. आज 11 जुलै 1997 आणि 2025 या 28 वर्षाच्या काळामध्ये ज्या नराधम पोलिसांनी गोळीबार करून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा विटंबनेनंतर झालेल्या गोळीबारामध्ये आमच्या ज्या 10 भीम सैनिकांना यमसदनी पाठवलं, त्या युती सरकारचा पहिल्यांदा मी निषेध करतो. बांधवांनो, एक काळ असा होता की ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 6 ते 6:30च्या दरम्यान जो गोळीबार झाला, त्या गोळीबारामध्ये ज्याचा समाजाशी काही संबंध नसताना जे आमचे गरीब कामगार होते, अशा कामगारांचा गोळीबारामध्ये मृत्यू झाला. सांगायचं काम एवढंच होतं की तुम्हाला सरकारच पाडायचं होतं तर बळी घ्यायचा नव्हता, सरकारला धडाधड विरोध करायचा होता. परंतु या देशामध्ये हे सरकार जातवादी आहे की गरिबांचं सरकार आहे
ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये 395 कलमाची घटना लिहिली, त्या घटनेचा अपमान या सरकारने बाबासाहेबांच्या पुतळ्याची विडंबना करून या देशाचा घात केला आणि आम्हाला जालियनवाला बागेच्या हत्याकांडाची आठवण करून दिली. ज्या रमाबाई आंबेडकर 11 जुलै 1997 सकाळी जे रक्ताचे पाठ वाहिले, त्या रक्ताची किंमत आम्ही कधी विसरणार नाही. आणि त्या रक्ताची किंमत म्हणून तानाजी कांबळे हे जे आमची मुलाखत घेत आहे आणि ही मुलाखत कम से कम 13 लाख लोकांसमोर नव्हे तर महाराष्ट्राच्या तमाम घराघरामध्ये आणि तमाम जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचत आहेत. कारण ते जगाची अस्मिता, आपल्या समाजाची अस्मिता आणि या देशाची अस्मिता कशी असते आणि बाबासाहेब आंबेडकरांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्यासमोर होणाऱ्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी भीमसैनिक कसे रस्त्यावर पडतात आणि आपल्या प्राणाची आहुती देतात, अशा भीमसैनिकांच्या पवित्र स्मृतीस मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि पुन्हा एकदा या शहीदांच्या कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या सर्व धर्म समाज भावनेच्या सगळ्या तमाम जातीच्या वतीनं मी शहीद स्मारक समिती आणि सर्व राजकीय पक्ष संघटना आणि सर्व धर्माच्या वतीनं त्यांच्या पवित्र स्मृतीस क्रांतिकारी अभिवादन करतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान. गांगुर्डे साहेब काय सांगाल? 11 जुलै 1997 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुतळा ज्या ठिकाणी होता त्या पुतळ्याची काही समाजकडनं विटंबना करण्यात आली. त्याकरता बाबासाहेबांच्या अस्मितेसाठी रमाबाई आंबेडकर नगरमधील विविध मंडळे, पक्षाचे कार्यकर्ते ते सर्व रस्त्यावर येऊन आपला शांततेप्रमाणे निषेध नोंदवत होते. निषेध नोंदवत असताना SRPचे जे अधिकारी होते मनोहर कदम यांनी उलट्या दिशेने येऊन, चेंबूरच्या दिशेने उलटे येऊन त्यांनी त्या ठिकाणी जमाव, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या इथं जमाव होता त्या ठिकाणी गोळीबार न करता गोरगरीब आपल्या कामाला जात असताना बुद्धविहार, नारदाच्या बाजूला एक बुद्धविहार आहे, बुद्धविहाराच्यातून ते एक गडबड झाल्यामुळे काही लोक कामाला जात असताना त्यांच्यावर गोळीबार केला. अशामध्ये एक भांडी घासणारी एक महिला कौशलबाई पाटारे हिच्यावर देखील गोळी चालून हिच्या देखील त्यांना मारलं गेलं. त्याचप्रमाणे शहीद सुखदेव कापडणे, शिवशरण म्हणून नावाचा लहान मुलगा, त्याला गोळी लागल्यामुळे तो त्या मुलाला घेऊन उचलून पोलिसांच्या दिशेने जात असताना का थांबवा गोळीबार, लहान मुलाला गोळी लागलेली आहे सांगत असताना त्याला बोलले तू त्याला इथं ठेव खाली. त्याने ठेवल्यानंतर त्याला जायला सांगितलं मागून, ते बी वर हात करून, आणि त्यानंतर मागून त्याच्या आपले कापडण्यावरती गोळ्या घातल्या. असे करून या लोकांनी या ठिकाणी शहीद जे गरीब लोक होते अशा लोकांना गोळ्या घालून त्यांना मारलं गेलं. ते या बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेसाठी शहीद झाले. या लोकांचे 97 पासून तर आत्तापर्यंत 28 वर्ष पूर्ण झाले. शहीद आपल्या समाजामध्ये शहीद महाराष्ट्रात पुष्कळ झाले, परंतु त्यांची अस्मिता कोणीही जपत नाही. या रमाबाई कॉलनीमध्ये हे जे शहीद झाले त्या शहीदांचे 97 पासून तर आता 2025 या ठिकाणी आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षाचे शहीद स्मारक या नावावर शहीद स्मारक याच्या शहीदांच्या या आमची शहीद समिती ही सातत्याने 28 वर्ष त्यांचं नाव स्फूर्ती आम्ही तेवढं ठेवत आहोत. आणि प्रत्येक 97 पासून तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा अभिवादन सभा घेत असतो आपल्या पुतळ्याच्या मागे. आणि त्यासाठी आम्ही सर्व पक्ष, सर्व मंडळे, सर्व संस्था यांच्या वतीने, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय संविधान. आपल्यासोबत मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रमेश दादा कांबळे आहेत. दादा, काय सांगाल आजच्या घटनेबद्दल? 11 जुलै 1997 या ठिकाणी जो काळा दिवस, त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला उद्रेक विडंबना करण्यात आली. काही लोकांनी उद्रेक केला आणि त्या उद्रेकामध्ये पोलिसांनी अमानुषपणे गोळीबार करून 11 लोकांना जे गोळ्या झाडल्या ते शहीद झाले. त्या शहीदांचा आज या ठिकाणी दिवस आहे. या दिनी मी त्यांना अभिवादन करतो आणि एवढंच सांगतो की जातीवादी सरकार त्या टायमाला जी घटना घडली त्याची घटना परत घडू नये
कारण भीमसैनिक हे कधी घाबरणारे नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि पुन्हा एकदा मी शहीदांना श्रद्धांजली वाहतो. तिथेच थांबतो. आज 11 जुलै तसं पाहिलं तर हा काळा दिवस आम्ही गेल्या 28 वर्षापासून त्या ठिकाणी सातत्याने साजरा करत आलो आहोत. कारण की साजरा करण्यापेक्षा त्या प्रत्येक शहीदांच्या स्मृती तेव्हा कशा ठेवता येतील हा आम्ही प्रयत्न करत आलो आहोत. त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत ह्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये कितीतरी शहीद झाले, परंतु अशी कुठल्याही शहीदांची स्मृती कुठेही तेवढ ठेवण्यात आलेली नाही. ही फक्त आणि फक्त रमाबाई आंबेडकर नगराच्या उचित राहणारे जे काही आंबेडकरी अनुयायी त्यांच्या माध्यमातून ही स्मृती तेवढ ठेवत आलेलो आहोत. बांधवांनो, यापुढं आम्हाला भरपूर काय बोलायचं, कारण की आत्तापर्यंत मनोहर कदमाच्या बाबतीत काहीच उलगडा झाला नाही. त्याचं काय झालं हे देखील सांगण्यात आलं नाही. आम्ही फक्त गोळ्या खायच्या आणि स्मृती साजरा करायचा एवढंच आम्हाला. दुसरं काय निषेध फक्त एवढंच करायचं. अरे तुम्हाला जर राज्य करायचं असेल तर ह्या गोळीबार करू नका. सरकारला विरोधी पक्षाच्या माध्यमातून तुम्ही तिथं सडेतोड प्रश्न प्रस्थापित करा आणि त्यांना उत्तर मागा. तो तुमचा विजय खरा ठरेल. हे गोळीबार करून निष्पाप लोकांना यमसदरी घालून तुम्हाला काही मिळणार नाही. मी ह्या त्या काळच्या युती सरकारचा आणि आजच्या देखील युती सरकारचा मी जाहीर निषेध करतो. आज 28 वर्षापासून आम्ही फक्त न्याय आणि न्यायच मागतो. दुसरं काय झालं? काही झालं नाही बांधवांनो. मी रमाबाई आंबेडकर नगरमधील तमाम आंबेडकरी अनुयायांच्या माध्यमातून, शहीद स्मारक समितीच्या माध्यमातून व रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून मी या शहीदांना भावपूर्ण अशी आदरांजली वाहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. त्यांच्या